नमस्कार गुरुजनांनो, मी पवार आपल्या सर्वांचं बेसिक टू बेस्ट या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. तर आज आपण आपल्या चालू घडामोडी या विषयाच्या अभ्यासासंदर्भात आजचा दैनिक अंक लोकसत्ता याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत. तर आजच्या मूळ चर्चेला सुरुवात करण्याआधी आपण आजच्या कोरोना व्हायरसचे अपडेट घेऊयात. तर सध्या जगभरामध्ये ज्या काही पॉझिटिव्ह केसेस समोर आलेल्या आहेत त्यांची एकूण संख्या आहे 45,25,411. त्यापैकी 3,03,372 इतके जण सध्या आपल्या दुर्दैवी अशा आजाराने आपल्या सहवासामध्ये राहिलेले नाही. त्याचप्रमाणे या रोगावरती मात करणाऱ्यांची संख्या सुद्धा चांगली आहे, ती आहे 17,03,808. आता या आकडेवारीचा जर राज्यानुसार आपण विचार केला तर सध्या महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पॉझिटिव्ह केसेस या समोर आलेले आहेत. त्यांची एकूण संख्या आहे 25,922. त्याचप्रमाणे या रोगावरती मात करण्याची संख्या सुद्धा आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये चांगलीच आहे, ती आहे 5,547. तर या दुर्दैवी अशा आजारांना मृत पावलेल्याची संख्या ही महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या 975 म्हणजे जवळपास 1000च्या उंबरठ्यावर पोहोचली असल्या कारणानं सगळ्यांमध्येच एक भीतीचं असं वातावरण पसरलेलं आहे. त्यानंतर गुजरात, तामिळनाडू, दिल्ली या राज्यांचा असा क्रमशः क्रमांक लागतोय. तर दिवसागणिक जे काही या कोरोनाग्रस्तांच्या संख्येमध्ये लक्षणीय वाढ होत आहे, तरी सगळ्यांसाठीच एक खूप काळजीची आणि खूप भयावह अशी परिस्थिती निर्माण केल्या कारणाने आपण सगळ्यांनीच आपल्या आरोग्याची काळजी घ्या. तसेच हा एक संसर्गजन्य रोग असल्या कारणानं आपल्यामुळे इतरांना बाधा होणार नाही याची सुद्धा खबरदारी. तर आता आपण आपल्या मूळ चर्चेकडे वळूयात. तर आजच्या दैनिक लोकसत्ता या भागामध्ये आपण संपादकीय, अग्रलेख, अन्वयार्थ आणि कुतूहल याविषयी सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. तर आजच्या या लेखामध्ये आपण संपादकीय या भागामध्ये घोषणांची श्रमिक एक्सप्रेस या आपल्या संपादकीयांनी जे काही एक घोषणाची श्रमिक एक्सप्रेस या शीर्षकाखाली जो काही एक लेख आलेला आहे, आता सरकारने जी काही आर्थिक मदत देऊ केली आहे याविषयी सविस्तरपणे आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजेच की आता स्थलांतरित मजुरांची जी काही सरकारने आकडेवारी आपल्या समोर प्रदर्शित केली आहे त्याविषयी आपण सविस्तरपणे चर्चा या भागामध्ये करणार आहोत. त्यानंतर आरोग्यनामा या भागामध्ये आपण औषध सुरक्षा उत्क्रांत होताना म्हणजे जे काही औषध निर्मिती असते, ही औषध निर्मिती करताना त्याला कोणकोणत्या पातळीमधनं जावं लागतं याविषयी सुद्धा आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत. त्याचप्रमाणे सध्या आता आपल्या कोविड या महामारीला प्रतिबंध करण्यासाठी औषधाची गरज आहे, परंतु औषध निर्मिती ही तितकी सोपी प्रक्रिया नाही. तर त्याची पूर्ण प्रक्रिया आपण या भागामध्ये इथे समजून घेणार आहोत. त्यानंतर अन्वयार्थ या भागामध्ये आपण बुडत्याला आधार पण काडीचाच यामध्ये सध्या काही आपले महाराष्ट्र राज्यातील म्हणा किंवा देशातील ज्या काही वीज वितरण कंपन्या आहेत यांना कशा आहे का आता सध्या कोरोना काळामध्ये त्यांना आर्थिक अशा अडचणीला सामोरे जावं लागत आहे आणि सध्याची त्यांची परिस्थिती काय आहे याविषयी आपण सविस्तरपणे यामध्ये चर्चा करणार आहोत. त्यानंतर कुतूहलमध्ये आपण लुप्तप्राय प्रजाती दिवस आज मित्रांनो 15 मे, तर आपण 15 मे हा एक लुप्तप्राय प्रजाती दिवस यांच्या संरक्षण संवर्धनासाठी म्हणून एक साजरा केला जातो. तर याविषयी आपण सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. तर आजच्या लेखामध्ये खूप सारे महत्त्वाचे आणि खूप सुंदर असे लेख आलेले आहेत, तर याविषयी आपण सविस्तरपणे चर्चा करूयात. माझी अशी विनंती आहे की सगळ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा, शेवटपर्यंत चर्चा ऐकावी हीच एक विनंती. कारण की अभ्यासाच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण असलेलेच असे लेख आज या ठिकाणी आलेले आहेत आणि त्याविषयी आपण सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. तर आता आपण आपल्या चर्चेकडे वळूयात. त्यामध्येच की पहिला भाग जो आहे तो संपादकीय, यामध्ये घोषणाची श्रमिक एक्सप्रेस या शीर्षकाखाली जे काही आपल्या संपादकांनी लेख दिलेला आहे यामध्येच आता आपल्या सरकारने जी काही घोषणा केली आहे की जवळपास 8 कोटी स्थलांतरित मजुरांना पुढील 2 महिन्यासाठी जे काही आपल्या सरकारने त्यांना मोफत धान्य देऊ केलं आहे, ही सगळ्यात मोठी जे काही त्यांनी एक तरतूद केली आहे. त्याचप्रमाणे अन्य काही जे तरतुदी केलेल्या आहेत याविषयी आपण सविस्तरपणे आढावा या भागामध्ये घेणार आहोत. तर मूळचा मुद्दा असा की मोदी यांना दुसऱ्यांदा सत्तेवर आणण्यात ज्या मजूर, स्वयंरोजगार किंवा कष्टकरी वर्गाचा सगळ्यात मोठा वाटा होता त्यांच्यासाठीच्या तरतुदीच्या ह्या टाळेबंदीच्या 50 ते 52व्या दिवशी जाहीर झाल्या. तर हा एक जाहीर झाल्या हे तरी एक चांगली गोष्ट आहे, परंतु इतका जो कालावधी लावला गेला तर या पाठीमागे सुद्धा आपल्याला एक शोकांतिकाच म्हणावी लागेल. आता या निमित्ताने का होईना 8 कोटी स्थलांतरित मजूर या देशात आहेत, हा आकडा गुरुवारी काय झाला की आपल्या सरकारद्वारे प्रथमच आपल्याला जाहीर करण्यात आला आहे. यापैकी जे गावी पोहोचतील त्यांना पुढील 2 महिने राशन कार्डाविना काही धान्य देणार आहेत. म्हणजे त्यांना राशन कार्डची आवश्यकता नाही किंवा ज्यांच्याकडे राशन कार्ड सुद्धा नाही तर त्यांना सुद्धा धान्य मिळणार आहे. आता रखडलेली एक देश एक राशन कार्ड ही जी काही योजना होती आता या वर्षभरामध्ये सुरू होत आहे, हे नक्की आपण त्याच्यातनं एक असं म्हणूया की आशेचा किरण एक दिसत आहे या योजनेविषयी.
परंतु मूळ मुद्दा यामध्ये लक्षात घेण्यासारखा असा आहे की बिस्किटांच्या पुड्यासाठी जीवावर उठलेल्या श्रमिकांची आपण बरेचसे व्हिडिओ आपण मीडियामध्ये किंवा जे काही आपले सोशल मीडिया आहेत, प्रसार माध्यम आहेत यांच्यावरती आपण व्हायरल होताना बघितलेलेच आहे. आणि त्यातच काय उत्तर प्रदेशात बसखाली चिरडून जे काही आपले जवळपास 6 ते 12 मजूर मारले गेले. त्याच दिवशी तसेच मालगाडी खाली जे काही आता मनमाड औरंगाबाद येथे घटना घडली होती की 15 स्थलांतरित मजूर मारले गेल्यानंतर साधारण आठवड्याभरात केंद्र सरकारच्या आर्थिक मदतीचा दुसरा टप्पा जाहीर झाला. आता त्यात प्राधान्याने स्थलांतरित मजुरावर भर आहे. हे तर आपल्याला त्यांच्या याच्यातनं दिसतच आहे. त्याविषयी आपण त्यांचं एक अभिनंदनच केलं पाहिजे, कारण अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी उशिराने का असेना परंतु केंद्र सरकारच्या वतीने या मुद्द्यावर संवेदना तर व्यक्त केली आहे. ही एक योग्य संवेदना आहे त्यांची. त्याचबरोबर जे काही सध्या आपले भारतामध्ये अल्पभूधारक शेतकरी असतील किंवा फेरीवाले असतील किंवा आदिवासी यांच्याही कल्याणासाठी काही उपाययोजना यांनी केलेल्या आहेत. आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच की आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे काही एक आत्मनिर्भर भारत या अभियानावर जो काही भर दिला आहे, त्यामध्ये त्यांनी जे 4 चतुसूत्री मांडली आहे, त्यामध्ये असं आहे की पहिली जी आहे ती लिक्विडिटी म्हणजेच काय रोखता, त्यानंतर काय लेबर म्हणजेच कामगार, आणि त्यानंतर जमीन लँड आणि कायदे जे काही आपण लॉ म्हणतो. या चतुसूत्रीवर आपण आत्मनिर्भर भारत अभियानावर भर दिला आहे असे पंतप्रधानांनी जाहीर केलं होतं. त्याचप्रमाणे काय झालंय की या सगळ्या अभियानामध्ये आपण जास्तीचा भर हा मनुष्यबळावरच दिलेला आहे. आता मूळ प्रश्न असा आहे की स्थलांतरित मजुरांचे कल्याण करण्यासाठी आपण एक वेळ निघून गेली आहे का यावर भाष्य करण्यापूर्वी आज जाहीर झालेले जो काही तरतुदीचा आढावा जो काही घ्यायचा आहे ते एक घेणं महत्त्वाचं ठरेल या ठिकाणी. आता जवळपास 8 कोटी स्थलांतरित मजुरांना पुढील 2 महिन्यासाठी मोफत धान्य वाटप ही सर्वात महत्त्वाची तरतूद तर सरकारने केलीच आहे. आता या अंतर्गत काय होणार आहे की प्रत्येक कुटुंबासाठी 5 किलो तांदूळ किंवा गहू असतील किंवा 1-1.5 किलो जे काही हरभरा डाळ दिली जाणार आहे. आता या संबंधित लाभार्थीकडे शिधापत्रिका म्हणजे जे काही राशन कार्ड असण्याची आवश्यकता नाहीये. तर सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत जे काही धान्य वाटप आधीपासूनच मुकर झाले होते ते सुरू राहणार आहेत. आता यात एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की हे वाटप संबंधित मजुरांच्या त्यांच्या गावी पोहोचल्यानंतर सुरू होणार आहेत. त्यांना ते त्या ठिकाणी दिले जाणार आहे. आता मूळ मुद्दा असा की ते गावी जर जिवंत पोहोचला तर त्याला या सगळ्या उपाययोजना ज्या काही केलेल्या आहेत याचा लाभ मिळणार आहे. आणि गावी पोहोचल्यानंतर त्याला तर त्याची भूक भागवण्यासाठी त्याला तर तयार अन्नच द्यावे लागेल ना, का तो आता ही जबाबदारी मात्र जे काही आपल्या केंद्र सरकारने आहे ती राज्यावर सोपवलेली आहे. आता चालत मिळेल त्या मार्गाने आपापल्या गावी निघालेल्या मजुरांना गरमागरम जेवण वाढायची की त्यांना फक्त सरकार ज्या काही उपाययोजना करत आहेत यांचाच फक्त एक स्वाद त्यांनाच घेता यावा, असंच जर काही याविषयी सगळं काही अर्थमंत्र्यांनी सांगितलं असतं तर बरं झालं असतं. याप्रमाणे एक बोचरी टीका सुद्धा आपल्या संपादकीय काकाश्रींनी अर्थमंत्र्यांवर केलेली आहे. तर गावागावातील जे काही आश्रयस्थळी त्यांना जेवणाची सोय राज्य सरकारने करावी असेही सुद्धा अर्थमंत्री यांनी म्हणाल्या होत्या. तर अशी आश्रयस्थळे असलेली जे काही गावं आहेत त्यांनी जाहीर केल्या स्थलांतरित मजूरच नव्हे तर या देशाचे नागरिक देखील त्यामध्ये त्यांचे ऋणीच एक असणार आहेत. परंतु आता या निमित्तानं काय होईना की 8 कोटी स्थलांतरित मजूर या देशामध्ये आहेत. हा आकडा जर गुरुवारी सरकारनं आपल्याला जाहीर केलेला आहे, आता त्याचा आधार तरी काय आहे? त्यांनी कोणत्या आधारे हा जो काही आपल्याला आकडेवारी दिलेली आहे त्यासाठी त्यांनी कोणता पाठपुरावा सुद्धा केलेला नाही. आता त्यासाठी केंद्र सरकारचे त्याबाबतचे काहीतरी हिशेब ठोकताळे असल्यास ते सुद्धा जे आहेत त्यांनी आपल्यापर्यंत केलेलं नाहीये किंवा पोहोचवलेलं नाही. आता यापैकी किमान 20 ते 30% म्हणजे जवळपास 1.5 ते 2 कोटी मजूर मूळ गावी सोडून इतरत्र निघाले असतील. पण ते आपापल्या घरी कसे आणि केव्हा पोहोचणार याचा काहीच अंदाज टाळेबंदी जाहीर करण्यापूर्वी सरकारला आला नाही. हे सगळ्यात मोठं एक प्रश्नचिन्ह आहे या ठिकाणी. तर राज्याच्या आपत्ती निवारण निधीच्या जे काही माध्यमामधून मजुरांना तात्पुरता निवारा आणि 3 वेळेचं अन्न पुरवण्यासाठी जवळपास 11,000 कोटी रुपये राज्यांना यापूर्वीच देण्यात आले आहेत, असे सीतारामन यांनी म्हणाले सुद्धा. तरीही इतक्या मोठ्या प्रमाणावर मजूर रोजगाराची ठिकाणे सोडून भयग्रस्त होऊन मूळ गावी परत का जात आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न सगळ्यांनाच करावासा वाटत नाही का? तर या मजुरावरती भविष्यामध्ये अशी वेळच येऊ नये यासाठी एक देश एक राशन एक कार्डाची जी काही योजना केली आहे, तर ही संकल्पना आपल्यासाठी काही नवीन नाही आहे. आता UPA 2च्या काळामध्ये काय झालं होतं की 2012 मध्ये पहिल्यांदा त्याच्याविषयी एकदा चर्चा सुरू झाली होती. पण कोरोना संकटामुळे काय होईना विद्यमान सरकारला, आता जो काही सरकार आहे मोदी सरकारला ती अंमलात आणण्याची गरज वाटली. हे तर आपण त्यांचे स्वागतार्थच म्हणूया. त्याचप्रमाणे काय आहे की ती अंमलात येण्यास 1 वर्ष लागेल असा अंदाज आहे. मग तोपर्यंत या स्थलांतरित मजुरांनी काय करायचं?
जोपर्यंत त्यांना एकदेशी राशन कार्ड ही योजना अंमलात येण्यासाठी इतका एक वर्षाचा कालावधी लागणार तोपर्यंत यांनी आपलं जीवन कसं भागवायचं, आपली जी काही दैनंदिन मूलभूत गरजा आहेत ते त्यांना कशा पुरवल्या जातील, हा सगळ्यात मोठा एक प्रश्नचिन्ह या ठिकाणी आहे. आता त्यामध्ये जर आपण पाहिलं स्थलांतरित मजुरांचा विषय वेगळा ठेवून आपण शहरी गरिबांमध्ये जे काही फेरीवाले म्हणा किंवा विक्रेते यांचा समावेश होतो. आता त्यांची संख्या 80 लाख किंवा तत्सम असे सांगण्यात आलेले आहेत आपल्या सरकारकडनं. आता ही कशी मोजली असं विचारल्यानंतर अर्थमंत्र्यांनी म्हटले की बाबा आम्ही अंदाजानं एक सांगितलेलं आहे. आता या विक्रेत्यांना गावाकडे जाण्याची त्यांच्याकडे काही सोय नाही आहे. टाळेबंदीमधील किंवा अघोषित किंवा घोषित संचारबंदीमुळे काय झालं, त्यांच्या उत्पन्नावरती विपरीत असा परिणामच झाला आहे. आता या मंडळींना त्यांचा उद्योग पुन्हा सुरू करण्यासाठी पाठबळ म्हणून आपण 5,000 कोटी रुपयाच्या विशेष पतपुरवठा योजनेची घोषणा सुद्धा केलेली आहे सरकारने. आता स्थलांतरित मजुरांसाठी भाड्याची घरे उभारून देण्यासाठी उद्योगांना सवलत व जर प्रोत्साहन दिले जाईल, तथापि देशामधील कोणत्याही आणि किती फेरीवाल्यांना कोणत्याही बँकांनी किती कर्ज दिले याचा तपशील सुद्धा अर्थमंत्र्यांनी आपल्यापर्यंत जाहीर केलेला नाहीये. आता याचे कारण आपली कोणतीही बँक फेरीवाल्यांना सहसा कर्ज तर देतच नाहीये. आता कोरोना काळाची झळ तुलनेने कमी जरी बसेल असे क्षेत्र म्हणजेच आता कृषी एक आहे. तरीही काय झालंय की मोठ्या संख्येने असलेल्या विशेषतः जे काही आपण अल्पभूधारक शेतकऱ्यांची एक गरज आहे ती त्यांना एक सध्या मदतीची आवश्यकता आहे. त्यासाठी 30,000 कोटीच जे काही आपण आपत्ती भांडवल उपलब्ध व्हावे यासाठी नाबार्डला अर्थसहाय्य केले जाणार आहे असं केंद्रीभूत सरकारद्वारे आपल्याला कळवण्यात आलं आहे. परंतु या केंद्रीभूत बँकेमार्फत कर्ज व पतपुरवठा या राज्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये वाढीव स्वरूपात उपलब्ध होईल. आता त्यामध्येच काय की आणखी उपाययोजना म्हणून किसान क्रेडिट कार्डची व्याप्ती वाढवण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे पशुपालन आणि मत्स्य व्यवसायालाही कार्डाच्या कक्षामध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय जो सरकारने घेतला आहे तो योग्यच म्हणावा लागेल. आता याचप्रमाणे आपण सार्वजनिक वनीकरणाच्या माध्यमातून आदिवासींच्या जे काही रोजगार वृद्धीसाठी 6,000 कोटी रुपयाची तरतूद सरकारने केली आहे. त्याचप्रमाणे काही गृहबांधणी उद्योगास चालना देणारा आणखी एक महत्वाचा निर्णय म्हणजेच काय की उत्पन्न जे काही मध्यम कुटुंब आहेत त्यांचे उत्पन्न कुटुंबासाठी अनुदान योजनेला आतापर्यंत 2,000 पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. आता अल्प उत्पन्न स्तरामधील जे काही आपण मुद्रा कर्जधारकांपैकी शिशु श्रेणीमधील जे काही लाभार्थींना 3 महिने कर्जाचा हप्ता भरण्यापासून पण सूट दिलेली आहे आणि 12 महिन्यांसाठी व्याजदरामध्ये 2% सवलत असं सुद्धा त्यांनी एक उपाययोजना या ठिकाणी राबवलेली आहे. तर आता आपले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला दुसऱ्यांदा सत्तेवर आणण्यामध्ये आपले मजूर, कामगार आणि अल्पभूधारक शेतकरी त्याचप्रमाणे काही जे काही स्वयंरोजगाराच्या माध्यमातून उपजीविका करणाऱ्या अशा मोठ्या वर्गांचा वाटा तर यामध्ये आहेच. त्यातही अल्पभूधारक शेतकरी वगळता टाळेबंदीचा सर्वाधिक फटका बसला आहे तो उर्वरित वर्गाला सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये. आता टाळेबंदी जाहीर झाल्यानंतर आज जवळपास 52व्या दिवशी या घोषणा जाहीर केलेल्या आहेत. तर या घोषणा या आधी सुद्धा जाहीर करता आल्या नसत्या का, हा सुद्धा एक सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आता या घोषणांन्वये जी काही सरकारने तरतूद केलेली आहे ती पुरेशी आहे का, हा सुद्धा एक दुसरा प्रश्न आहे या ठिकाणी. तर आता याचप्रमाणे काय होईल की ज्या काही आता सरकारने मनरेगा या योजनेअंतर्गत स्थलांतरित मजुरांना देशभर कुठेही काम करून त्यांना रोजगार मिळवता येईल, तसेच एक देश एक राशन कार्ड यांच्या कार्डासाठी जी काही उपलब्धता येईल या घोषणांमध्ये क्रांतिकारी असं आपल्याला काहीच आढळून येत नाही. या योजना यापूर्वी पण सुरूच होत्या. अर्थातच स्थलांतरित मजुरांचा मुद्दा इतक्या उग्रपणे किंवा पूर्वी याआधी कधी उपस्थित झाला नव्हता. आता कोरोना काळाच्या अनुषंगाने का होईना त्यांच्यावर सगळ्यांची दृष्टी पडली किंवा ते मुद्द्याला एक असं जिवंत स्वरूप असं प्राप्त झालं आहे. परंतु जे काही आता सीतारामन यांनी पत्रकार परिषदेआधी जे काही प्रश्नोत्तरामध्ये वक्तव्य केले आहेत ते पाहता सरकारला या गांभीर्याची जाणीव उशिराने झाली हे तर स्पष्ट होतेच. या स्थलांतरित मजुरांविषयीची जी काही जाणीव झालेली आहे, परंतु गुरुवारी झालेल्या सगळ्या तरतुदीपैकी बहुतेक आधीच झालेल्या योजनांचा भाग आहेत किंवा त्यांचे वाढलेले जे एक आपण शेपूट आहेत असेच म्हणूया. तरी सरकारकडे 20 लाख कोटीपैकी काही कोटी जाहीर व्हायचे बाकी आहेत. आता या सगळ्यांचा व्यापक आढावा आपण पॅकेज जे काही आहे त्यांना जाहीर झाल्यानंतरच आपल्याला घ्यावं लागेल. पण स्थलांतरित मजुरांसाठी जी काही घोषणांची श्रमिक एक्सप्रेस त्या गाड्यांप्रमाणेच उशिरा सुरू झाली आणि पुरेशी न भरताच धावली की काय, हा सुद्धा प्रश्न विचारणे इथे एक आपल्याला न्यायच म्हणावं लागेल की ठरेल. तर अशा पद्धतीने आजच्या संपादकीय या भागामध्ये आपण आपल्या संपादकीय काकाश्रेणी जे काही मजुरांची श्रमिक एक्सप्रेस याविषयी त्यांचं मत मांडलेलं आहे, त्याचप्रमाणे सरकारने जे काही उपाययोजना राबवलेल्या आहेत त्यांनी त्यामध्येच कशा पद्धतीने त्यांच्या उपाययोजना ह्या मजदुरापर्यंत किंवा स्थानिक नागरिक जे काय त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी कशा पद्धतीने एक विलंब केला आहे याविषयी यांनी ताशेरे ओढलेले आहेत. तर असं खूप सुंदर असा लेख होता. तर आता आपण आपल्या पुढील लेखाकडे वळूयात.
तो आहे आरोग्यनामा. यामध्ये आपण औषध सुरक्षा उत्क्रांत होताना याविषयी सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. तर जगामधील जे काही आपण आता मृत्यूच्या पहिल्या 10 कारणापैकी एक कारण असते ते औषधांचा दुष्परिणाम, जेच की आपण औषधांचा साइड इफेक्ट म्हणतो. तर मूळ मुद्दा असा आहे की जे काही आता थॅलिडोमाइड आणि त्याआधी काही सल्फानिलॅमाइड हे या औषधांनी जो काही हाहाकार माजवला होता, पण ॲनालिसिनची जी काही गोळीसुद्धा दुष्परिणामरित्या बंद झाली होती. आता हे दुष्परिणाम रुग्णांना देखील नोंदवता येतात. आजच्या लेखामध्ये आपण काय पाहणार आहोत की हे जे काही फार्माव्हिजिलन्सची जी ओळख आपण भारतामध्ये एक राबवलेली आहे की औषधांचा दुष्परिणाम जर होत असेल, त्याचं काही जर आपल्या जे काही घेणारे आहेत रुग्ण यांच्यावर काही दुष्परिणाम होत असेल, तर याविषयी आपण तक्रार किंवा म्हणा एक अर्ज कराही सरकारपर्यंत पोहोचू शकतो किंवा त्याविषयी आपण त्यांचे काही फीडबॅक म्हणू आपण किंवा प्रतिक्रिया आहेत त्या आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो. तर यासाठी जे आपण फार्माव्हिजिलन्स ही एक संस्था जी सुरू केलेली आहे, तर याविषयी आपण सविस्तरपणे या भागामध्ये जाणून घेणार आहोत. तर मूळ मुद्दा यामध्ये असा आहे की 1937 साली अमेरिकन राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन रुझवेल्ट यांना एका महिलेचं पत्र आलं. त्यामध्ये असं नमूद केलं होतं की त्या महिलेने की सर, आज माझ्या छोट्या मुलीला मी गमावून बसले आहे. तिच्या इवल्याच्या थडग्यावर अश्रू ढाळण्यापलीकडे माझ्या हातात काही उरलं नाही. का झालं हे? मुलीला बरं नव्हतं. डॉक्टरांनी तिला बरं व्हावं म्हणून काय झालं, औषध दिलं आणि मुलींच्या वेदनांना पारावार राहिला नाही. त्यातच ती काय मृत पावली. आता त्यांनी अशीच आपल्या अध्यक्षांना विनंती केली की अशी जीवघेणी औषधे बाजारात आणू नका किंवा येऊ देऊ नका. ती सुरक्षित आहेत की नाही ते आधी बघा. नाहीतर माझ्या मुलीसारखे अनेकांचे जीव जातील. असं जे काही त्यांनी त्या पत्रामध्ये नमूद केलं होतं की त्यांनी आपल्या स्वतःच्या मुलींचे प्राण गेल्यानंतर इतरांवर तशी वाईट परिस्थिती येऊ नये यासाठी एक जी काही कळकळीनं त्यांनी आपल्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रुझवेल्ट फ्रँकलिन यांनी 1967 साली पत्र लिहिलं होतं. तर याचा उल्लेख या ठिकाणी करण्यात आला आहे की परिस्थिती ही खूप वाईट आहे. त्या कारणानेच आता रुझवेल्ट यांच्या कानावर ही जी काही खबर आली होती, त्याआधीच काय झालं होतं की सल्फानिलॅमाइड जे काही इन्फेक्शन मध्ये वापरले जाणारे औषध विषयी तक्रारी तर आल्याच होत्या. आता पाहता पाहता 100च्या वर सुद्धा या औषधाने बळी घेतले होते. आता त्यामुळेच काय समाजामध्येही खूप असा संताप या औषधाव्यतिरिक्त व्यक्त झाला होता. परंतु काय नेमके झाले होते याविषयी जर जाणून घ्यायचं असेल, तर या औषधात जे काही औषधे आणि इतर घटक विरघळण्यासाठी उत्पादकाने डायइथाइल ग्लायकॉल जे काही वापरलं होतं रसायन. आता तोपर्यंत हे रसायन घातक आहे याविषयी थोडेसे संशोधन झालेलेच होतं. ते या उत्पादकाला माहितही नव्हतं की हे घातक असं आहे म्हणून. आता सर्वात महत्त्वाची बाब म्हणजेच काय, ते औषध बाजारात येण्यापूर्वी कोणत्याही सुरक्षा चाचण्या त्याविषयी झालेल्या नव्हत्या. तेव्हा तशी एक सक्ती म्हणा किंवा तेव्हा त्यांना एक गरजच नव्हती किंवा तशा चाचण्या घेतल्याही जात नव्हत्या. आता औषधांना किंवा त्यामध्ये वापरले जाणारे जे काही घटकांना दुष्परिणाम असू शकतात, हे फारसे ठसलेलंच नव्हतं किंवा त्यामध्ये तसं काही नमूद सुद्धा केलेलं नव्हतं. आता सारा फोकस हा औषधांचा जो काही आजार बरा करण्याच्या गुणवत्तेवरच होतो, सुरक्षिततेवर नाही की बाबा फक्त आजार बरा झाला की आपण त्याविषयी काही विचार करणं सोडून देतो. ते किती सुरक्षित आहे सगळ्यांसाठी याविषयी कोणीच विचार करत नाही. आता अमेरिकेमध्ये आणखी एक घटना झाली म्हणजेच काय, 1906 मध्ये अन्न आणि औषध प्रशासन, ज्याला की आपण FDA स्थापन झाले होते. आता या सल्फानिलॅमाइड घटनेमधून धडा घेत अमेरिकेने काय FDA ने कोणत्याही नवीन औषधाच्या चाचण्या हे प्राण्यामध्ये करून त्याची सुरक्षितता तपासणे अनिवार्य केलं होतं. आता मानवी आरोग्यासाठी तो प्रगतीचा एक महत्त्वाचा टप्पा ठरला असं आपण मानूयात. परंतु औषध कारखान्यांचे जे काही इन्फेक्शन करण्याची कार्यवाही किंवा FDA करू लागलं, यांचं काय इन्स्पेक्शन ते सगळ्यांनी करत होते की या अंतर्गत FDA ची त्यांनी संस्था केली आहे. आता प्राण्यावरती चाचण्या केल्यानंतर हळूहळू माणसांमध्ये औषधाच्या चाचण्यांना परवानगी मिळू लागली. पण काय झालं की 1960च्या सुरुवातीस जी एक घटना घडली, त्यामुळे सगळे जगभराचे आरोग्य क्षेत्र ढवळून निघालं होतं. आता ती घटना अशी घडली की इंग्लंड व जर्मनीच्या अनेक गरोदर स्त्रिया जे काही आहेत, यांनी सव्यंग म्हणजे जे काही म्हणू आपण व्यंग, ज्याला की आपण जन्मजातच अपंग म्हणतो, की अशा बाळांना काही यांनी जन्म दिला. आता व्यंगात कमालीचं त्यांना त्यावेळी एक साम्य सुद्धा दिसून येतात. ते साम्य म्हणजे असेच की अनेक जे काही मूल जन्माला आले त्यांचेच काही काहींचे हातपाय नव्हते, तर काही मध्ये हातपायांची वाढ ही अपूर्ण झाली होती. आता जास्त तपास केल्यानंतर असं लक्षात आलं की या गरोदर स्त्रियांना जो काही थॅलिडोमाइड नावाचं औषध हे उलट्या थांबवण्यासाठी पहिल्या 3 महिन्यामध्ये दिलं गेलं होतं. आता त्याचेच हे दुष्परिणाम आहे हे आपल्याला प्रत्यक्ष तपास केल्यानंतर ही बाब समोर आली. पण ही फार धक्कादायक अशी बाब होती, कारण तोपर्यंत गरोदर मातेला दिलेले औषधे नळेवाटे ते काय आहे बाळापर्यंत पोहोचून त्याचा इतका दुष्परिणाम होईल असा विचार त्यावेळी झाला नव्हता.
आता नवीन औषध संशोधनात या दृष्टीने चाचण्या केल्याच जात नव्हत्या त्यावेळी, पण या थॅलिडोमाइडची जी काही शोकांतिका आहे ना, औषध विषयक नियमांचे एक जग एकदमच जे काही ते फर्स्ट आपण असे म्हणूयात की खूप अशा औषध विषयक जे काही नियमाचे जे काही आहे ते खूप अशा द्रुत गतीने पुढे जात होतं. परंतु एफिकसी म्हणजेच काय गुणकारिता जी काही असते आणि सेफ्टी म्हणजे सुरक्षितता ही औषधासाठी वापरले जाणारे परवलीचे शब्द तर आपल्याला माहित आहेत. परंतु जागतिक आरोग्य संघटनेने 1968 मध्ये औषधाच्या दुष्परिणामावर जे काही आपण ऍडव्हर्स ड्रग रिएक्शन ADR जे म्हणतो आपण, याच्यावर नजर ठेवायला एक स्वतंत्र असा उपक्रम प्रस्थापित केला होता. आता आधुनिक औषधांना काही इतर दुष्परिणाम जे काही आपण साईड इफेक्ट तर असणारच, पण गुणकारिता, जोखीम, गुणवत्तोत्तर फायदा अधिक आणि औषध जे काही योग्य आहे त्याची काळजी घेत जर आपण वापरलं तर त्याचे दुष्परिणाम होणारच नाहीत किंवा कमी होतील. या दृष्टीने सुद्धा काही औषध निर्माण शास्त्र हे आता सध्या विकसित होत गेलेले आहेत. परंतु जे काही एक नवीन औषध निर्मिती, औषध संशोधन किंवा विकसन जे काही असतं हे म्हणजेच काय, ड्रग डिस्कव्हरी अँड डेव्हलपमेंट ही एक कडक नियमन असलेली प्रदीर्घ, गुंतागुंतीची आणि खर्चिक आणि संशोधनाचे संयमाची परीक्षा पाहणारी एक प्रक्रिया आहे. आता झटमग निपटशादी असे तर कुठं होऊ शकत नाही औषधाच्या निर्मितीमध्ये. त्याचप्रमाणे काय अपेक्षित औषधी गुण दाखवणारे होतकरी संयुग म्हणजे ज्याला आपण रेणू म्हणतो, हे संभाव्य औषध ही जगासाठी औषध म्हणून मान्यता मिळण्यासाठी प्राण्यामध्ये पहिले त्याला सुरुवातीला प्रॅक्टिकल टेस्ट द्यावी लागते. त्यामध्ये जर त्यांचा रिझल्ट सकारात्मक आला त्यानंतर त्याला निरोगी मनुष्यामध्ये किंवा रुग्णांमध्ये क्लिनिकल ट्रायल म्हणून वापरलं जातं. आता त्याचे सारे परिणाम तपासून मगच पुढे जाते ते प्रत्येक पातळीवर इफिकसी आणि सेफ्टी म्हणजे त्याचं काही गंभीर दुष्परिणाम आहे याच्या कसोट्यावरती संभाव्य ज्या औषधाला काही स्वतःची एक योग्यता सिद्ध करावी लागते. आता प्रॅक्टिकल पातळीवरती जे काही 10,000 संयुगामधून 2-4 संयुगे हाती लागत असतात आणि मग क्लिनिकल फेज मध्ये त्याचा टिकाव लागला तर पुढे त्यास औषध म्हणून एक परवानगी ही भक्कम पुराव्यानिशी FDA अर्ज केला जातो आणि त्यानंतर त्यांना एक अशी परवानगी दिल्या जाते की औषध म्हणून वापरण्यासाठी योग्य आहे. परंतु ही सारी प्रक्रिया म्हणजे जवळपास आपण म्हणूयात की 8 ते 10 वर्षाची अडथळ्याची एक शर्यतच आहे, पण ती विकसित केली आणि म्हणूनच आपण आपल्याला जे काही गुणी आणि सुरक्षित असे औषध आता उपलब्ध होत आहेत. आता आधीपासूनच इतर आजारांसाठी मान्यता प्राप्त असलेले जे काही औषध हे नवीन काही कारणासाठी वापरायचे तर हा कालावधी कमी होऊ शकतो. जसे की आज कोविड उपचारासाठी आपण रेमडेसिवीर या औषधाच्या चाचण्या सुरू आहेत. परंतु जे काही आता नवीन औषध मार्केटमध्ये प्रत्यक्ष वापरले जाऊ लागल्यावर माहीत असलेली किंवा आपली जे काही औषध निर्मिती विकासाच्या प्रक्रियेमध्ये आढळले नसलेले काही दुष्परिणाम दिसतात का, यासाठी औषधावर काही वर्ष नजर सुद्धा ठेवावी लागते. आता सन 2000 मध्ये काय झालं की जे काही आपले रोफेकॉप्सिस नावाचे नवीन औषध आलं होतं. आता हा जो काही रोफेकॉसिब नावाचं औषध आहे यामध्ये काय होते की हे एक उत्तम असं वेदनाशामक होतं. तर इतर वेदनाशामक जे काही आपण किंवा ऍसिडिटी निर्माण करणारे असे जे काही औषध ठरलं होतं त्यापेक्षा हे खूप गुणकारी होतं. परंतु या औषधामुळे काय झाले की अनेक रुग्णांना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता की जास्त प्रमाणात वाढली होती. अवघ्या 4 वर्षामध्येच म्हणजेच काय 2004 साली या औषधाच्या काय काळाच्या पडद्याला गेलं. त्याच्यावरती बंदिस्त आणले गेले. आता जगातील मृत्यूच्या पहिल्या 10 कारणामध्ये जे आपण सुरुवातीलाच बघितले की एक कारण असतो म्हणजेच काय की औषधाचा दुष्परिणाम. पण मुख्यतः ओव्हरडोस किंवा औषधी किंवा वैद्यकीय चुका जे काही म्हणतो त्याचप्रमाणे काय औषधाची आंतरक्रिया, औषधाची व्यसनाधीनता ही कारणे सुद्धा यामागे असतात. आता दैनंदिन प्रॅक्टिसमध्ये नव्या किंवा जुन्या औषधाची आधीपासून माहीत किंवा जे काही आपण म्हणू की अनपेक्षित असे दुष्परिणाम दिसले तर आपण रिपोर्ट कुठे करायचा? आपल्याला जर तशा पद्धतीने आढळून आलं की आपण याविषयी कुठे दाद मागायची? तर यासाठीच काय की हे आपल्याला FDA ला सुद्धा कळवता येते. पण ADR ची जी काही नोंद देखील यासाठी आवश्यक असते. सुरक्षेसाठी किंवा आपण त्या दृष्टीने म्हणूयात की जी काही एक फार्माकोव्हिजिलन्स ही एक शाखा विकसित केली आहे यासाठी. तर स्वीडनमध्ये उपसला येथे काय झाले की 1978 मध्ये ADR चे मुख्य केंद्र स्थापन झाले होते. तर त्याचप्रमाणे काय की पश्चिमात्य देशात सुद्धा काही आपली जी फार्माकोव्हिजिलन्स यंत्रणा ही अजूनही सक्रिय आहे. त्याचप्रमाणे जर आपण बघायचं झालं तर इंग्लंडमध्ये तर पूर्वीपासून म्हणजे जवळपास 1963 पासून येलो कार्ड स्कीम म्हणजेच काय ADR रिपोर्ट करण्याची व्यवस्था सुद्धा विकसित केली गेली आहे. त्यानुसार आपण भारतामध्ये 2005 साली जे काही राष्ट्रीय
विलिजिनस हे केंद्र स्थापन केलं आहे, पण खऱ्या अर्थाने आपण या दिशेने कामास सुरुवात केली ती 2010 मध्ये. जीच की फार्माकोव्हिजिलन्स प्रोग्राम ऑफ इंडिया म्हणजेच काय PVPI द्वारे आपण या सगळ्या औषधांच्या परिणामाकडे जे काही योग्य परिणाम असतील किंवा दुष्परिणाम असतील या सगळ्यांविषयी आपण नजर ठेवली आहे ती PVPI द्वारे. आता या PVPI चं मुख्य केंद्र जो काय आहे तो गाझियाबादला आहे. त्याचप्रमाणे देशभर त्याची उपकेंद्रे सुद्धा आहेत. तर आरोग्य व्यावसायिक आणि रुग्णांना साईड इफेक्ट हे या केंद्रांना आपण ईमेल किंवा वेबसाईट किंवा ॲपद्वारे सुद्धा कळवू शकतो. तर एक उदाहरण म्हणून जर सध्या बघायचं झालं तर आता हायड्रॉक्सिक्लोरोक्विन हे जे काही औषध कोविडसाठी वापरले जाते त्याचा दुष्परिणाम बद्दल सध्या चर्चा आहे, पण अशा परिणामाचे रिपोर्टिंग होणं सुद्धा महत्त्वाचं आहे. त्यासाठी आपण फॉर्म भरून या संकेतस्थळावरती जे काही दिलेले आहेत आता यांनी यावरती आपण याविषयी अधिक माहिती सुद्धा जाणून घेऊ शकतो. तर जे काही यांनी संकेतस्थळ आणि त्यांचं Google प्ले स्टोअर वरती ॲप सुद्धा उपलब्ध आहे आणि या ठिकाणी ipc.gov.in हे यांचं संकेतस्थळ आहे. आता ही जी काही संस्था आहे याचा मूळ उद्देश असाच आहे की जे काही आपले आरोग्य व्यावसायिक असतील किंवा ग्राहक असतील किंवा रुग्ण असतील यांच्यामध्ये एक जागरूकता निर्माण करणं तसेच ADR ओळखणं आणि त्याची रीतसर नोंद होणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. तर अशा पद्धतीने आपण आज औषध सुरक्षा उत्क्रांत होताना या लेखामध्ये जे काही औषध कशा पद्धतीने उत्क्रांत होतं आणि त्याला कोणकोणत्या चाचण्यांमधनं यशस्वीरित्या जावं लागते याविषयी सविस्तरपणे जाणून घेतलं आहे. तर असं खूप सुंदर असा आणि एक माहितीपूर्ण असा लेख होता. तर आता आपण आपल्या पुढील चर्चेकडे वळूयात, तो आहे अन्वयार्थ. आता बुडत्याला आधार पण काडीचाच या लेखामध्ये आपण सध्या कोरोना काळामध्ये जे काही आपले वीज वितरण कंपन्या आहेत यांना कशा आर्थिक परिस्थिती भेडसावत आहेत किंवा त्यांची सद्यस्थिती काय आहे याविषयी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. तर मूळ मुद्दा असा आहे की कोरोना टाळेबंदी होऊन आता वीज वितरण कंपन्यांना चांगला महसूल देणारे जे काही मोठमोठे उद्योगधंदे आहेत हे सुद्धा आता टाळेबंदीमुळे ठप्प झालेले आहेत. तर देशामधील जे काही वीज वितरण कंपन्यांना आपण 90,000 कोटी रुपयाचं पॅकेज देण्याची घोषणा आता केंद्रीय अर्थमंत्री आपली निर्मला सीतारामन यांनी केली आणि महसूल टंचाई हजारो कोटी रुपयांची थकलेली देणी यामुळे बुडण्याच्या बेतात असलेल्या ह्या जे काही महावितरण कंपन्या होत्या ज्या महाराष्ट्रामधील वीज कंपनीसह देशामधील ज्या काही वीज वितरण कंपन्या आहेत त्यांना तो एक काडीचा आधारच असा आपल्याला म्हणावं लागेल की ठरला आहे. आता या काडीमुळे किंवा या आधारामुळेच काय झालं, वीज वितरण कंपन्यांना जीव सध्या तरी वाचवता येणार असला तरी तो आधार हा काडी पुरताच आहे. तो काही पूर्णपणे त्याच्यावरची उपाययोजना आहे त्याचे कारण लपले आहे ते की वीज वितरण कंपन्यांचे जे काही आर्थिक समस्येमध्ये आता हे जे काही आर्थिक संकट केवळ व्यवस्थापनातील दोषामुळेच किंवा अकार्यक्षमतेमुळेच निर्माण झाले असते तर थोड्या कठोर किंवा उपाययोजनांनी म्हणा किंवा राजकीय इच्छाशक्तीने ते संकट दूरही करता आले असते. पण ते संकट निगडीत आहे ते कशाशी, देशामधील जे काही आपली सामाजिक म्हणा राजकीय मानसिकतेशी आणि तेथेच तर खरं एक मूळ मुद्दा आहे या ठिकाणी आहे यांचा. आता कोरोनामुळे टाळेबंदी होऊन जे काही वीज वितरण कंपन्यांना चांगला महसूल देणारे उद्योगधंदे सध्या काही ठप्प झालेले आहेत. आता महाराष्ट्रामधील वीज वितरणाच्या तिजोरीमध्ये गेल्या काही 2 महिन्यामध्ये जवळपास 7,500 कोटी रुपयाचा फटका त्यांना बसलेला आहे. तर फक्त महाराष्ट्राचा जर विचार केला तर त्याचप्रमाणे जर आपण देशाचा विचार केला तर जवळपास 94,000 कोटी रुपयापेक्षाही अधिक आकडे समोर आल्याचं आपल्याला दिसून येतं. परंतु टाळेबंदीमुळे जे काही सगळंच एक अर्थचक्र थांबल्याने देशातील वीज वितरण कंपन्यांचा महसूल तर बुडालाच आहे. त्यामुळे काय झालं, आता वितरण कंपन्यांचा महसूल बुडाला आहे त्यामुळे जे काही वीज निर्मिती कंपन्या आहेत यांची सुद्धा देणी थकलेलीच आहे. तर ही जी काही एक त्यांची साखळी आहे आता वीज निर्मिती करणारे यांची देणी थकल्यामुळेच ते जे काही कोळसा त्यांना पुरवत होते किंवा कोळसाच्या ज्या काही कंपन्या असतील त्यांची सुद्धा देणी या ठिकाणी थकलेलीच आहे. तर शिवाय मनुष्यबळाच्या वेतनाचा व यंत्रणेचा देखभाल आपण आणि दुरुस्ती खर्च कसा भागवायचा हा सगळ्यात मोठा प्रश्न देखील सध्या वीज वितरण कंपन्यांपुढे उभा टाकलाय. त्यामुळे काय झालंय की आपले जे काही अर्थमंत्री आहेत निर्मला सीतारामन यांनी देशामधील वीज वितरण कंपन्यांना एकंदर 90,000 कोटी रुपयाचं जो काही पॅकेजची घोषणा केली हे त्यांना एक भागच पाडलं असं म्हणावं लागेल. कारण केवळ महावितरणाला सध्याच्या आर्थिक संकटात रोखतेसाठी किमान 5,000 कोटी रुपयाची गरज आहे. म्हणजेच हे कर्ज मिळाल्याशिवाय त्यांना महावितरणाला जगता सुद्धा येणार नाही अशी त्यांची सध्याची एक परिस्थिती आहे. आता तीच गत देशातील इतर वीज वितरण कंपन्यांची सुद्धा आहे. आता राज्य सरकारने हमी दिल्यानंतर ज्या काही केंद्र सरकारच्या यंत्रणा हा निधी वीज कंपन्यांना देतील, पण त्याने हा प्रश्न सुटणार आहे का नाही, तर केवळ त्यांचं असंच झालंय की आजचं मरण हे उद्यावर ढकलण्यासाठी त्यांना एक हातभार लावले गेला आहे किंवा अशाच प्रकारचा हा जो काही आहे त्यांना एक मदत त्या सरकारने केलेली आहे. आता कोरोना नसताना हे महावितरण व देशामधील जे काही वीज वितरण कंपन्यांना लाखो कोटी रुपयाचा कर्जाचा डोंगर त्यांच्या माथ्यावरती उभा राहिला आहे. त्याचं कारण आहे तोच काय की
थकबाकी नावाचा जो काही त्यांचा सगळ्यात मोठा राक्षस आहे तो. आता वीज कंपन्यांची थकबाकी म्हणजे केवळ कृषी पंपाचीच नाही, हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावे लागेल. नाहीतर सगळं खापर आपण काही शेतकऱ्यांच्या नावे फोडून मोकळे असतो. परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्राचे उदाहरण घ्यायचं झालं तर कृषी पंपाकडील जी काही थकबाकी आहे, आपण आकडेवारीनुसार यांचा जर विचार केला तर कृषी पंपाकडील थकबाकी ही 37,000 कोटी रुपयाच्या जवळपास आहे. त्याचप्रमाणे काय सार्वजनिक पाणी पुरवठा योजनेकडे 1,740 कोटी रुपयाची आणि पतदिव्यांपोटी जे काही आपण स्थानिक स्वराज्य संस्थाकडे 4,213 कोटी रुपयांची, त्याचप्रमाणे घर ग्राहकांकडे 1,553 कोटी, उच्च दाब औद्योगिक ग्राहकाकडे जे काही मोठे उद्योगधंदे यांच्याकडे 938 कोटी रुपयाची अशी भली मोठी थकबाकी आहे. आता महाराष्ट्रासह देशभरामध्ये केंद्र सरकारने जे काही गावोगावी वीज पोहोचवण्यासाठी सौभाग्य योजनेने वीज जोडणी तर दिली, पण त्यामधूनही घरगुती बिलांची थकबाकी वाढतच असल्याचे समोर आले आहे. आता त्याच नुसार आपण एक उज्ज्वला या योजनेअंतर्गत काय केले की सगळ्यांना काय गॅस जोडणी दिली आहे. पण लोकांनी काय झाले की पैसे नाहीत म्हणून सिलेंडर सुद्धा घेतलेले नाही आहेत. आता त्यापेक्षा जास्त जे काही व्यवहार सौभाग्याचाच आहे. कारण विजेचे पैसे दिले नाही किंवा लाईट बिलच आपण दिलं नाही म्हणून काय वीज पुरवठा जी काय आहे ती तोडण्याची फारशी सोय सुद्धा सध्या नाहीये. कारण लोकांची वीज तोडली तर पाणी योजनेची वीज तोडली किंवा अशा सामाजिक किंवा राजकीय आकाटे एक सुरू होत असतात की राजकीय नेतृत्व म्हणा किंवा समाज एक काय वेगळ्याच प्रकारे किंवा असं एक उद्रेकच करू लागेल किंवा विजेची चोरी सुद्धा करायला मागे पुढे पाहणार आहे नाही. आता त्यातही माध्यमांचा सहभाग असतोच नाही. या सगळ्या बातम्या आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा किंवा सरकारनं एखाद्या भागावरती जर कारवाई केली किंवा वीज वितरण कंपन्यांनी काही मुळातच जर एखाद्या भागामध्ये अशी कारवाई केल्यानंतर त्याचा हा जागतिक प्रश्न हा आपल्या समोर येतोच की आपल्याला ह्या मूलभूत सोयी सुविधांपासून वंचित ठेवले जात आहे, असे सुद्धा एक आपण त्याच्यावरती आक्षेप घेऊ शकतो. परंतु मुळातच या वीज वितरण कंपनी जर जगली नाही तर आपण किती काळ फुकट वीज वापरणार हा सुद्धा प्रश्न आहे. आता आपल्याला समज म्हणून हे एक आपल्याला प्रत्येकाने याविषयी जागरूक राहिलं पाहिजे. त्यामुळेच काय की या सगळ्या प्रश्नांचं जे काही मूळ आहे ते फक्त काय थकबाकी आपण जे काही म्हणतो तर हेच या सगळ्या पाठीमागचं एक सगळ्यात मोठं मूळ आहे आपण असं म्हणूयात. आणि यावर फक्त आपण जे काही म्हणतो की तर या मूळ प्रश्नावरती जोपर्यंत आपण सखोल उपाययोजना करत नाहीत किंवा याचं पूर्णपणे आपण यावरती पर्याय शोधून काढत नाही तोपर्यंत सरकारने अशी आर्थिक मदत देत राहणे ही फक्त आपण एक मलमपट्टीच करत आहे अशाच प्रकारचं मानावं लागेल. कारण आणि या अशा मलमपट्टी करण्यामध्येच आपला जो काही सार्वजनिक निधी खर्च होत राहणार आहे याविषयी सुद्धा आपल्याला एक शंकाच व्यक्त करावी लागेल. आणि ते सगळ्यांसाठी आपला एक निधीचा अपव्ययच आहे असं सुद्धा मानावं लागेल. तर अशा पद्धतीने आपण आजच्या या लेखामध्ये बुडत्याला काडीचा आधार या म्हणीप्रमाणेच आपण जे म्हणतो सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये किंवा देशभरातील वीज वितरण कंपन्यांचे जे काही सध्या त्यांची एक आर्थिक संकट त्यांच्या पुढे येऊन उभं टाकलेलं आहे आणि त्यांची सध्याची काय परिस्थिती आहे याविषयी सविस्तरपणे जाणून घेतलं आहे. तर असो आता आपण पुढील लेखाकडे वळूयात. तोच आहे की कुतूहल. या कुतूहलमध्ये आपण आज पाहणार आहोत की लुप्तप्राय प्रजाती दिवस. तर मित्रांनो आज काय आहे की 15 मे रोजी आपण साजऱ्या होणाऱ्या या दिवसानिमित्त संकटग्रस्त जे काही प्रजाती आहेत यांना वाचविण्याच्या कार्यामध्ये सहभाग घेण्याचा निश्चय करूयात. तर मूळ मुद्दा असा आहे की आपला भारत देश काय अतिशय विपुल आणि समृद्ध जैवविविधतेने असणाऱ्या देशापैकी हा एक देश आहे. परंतु गेल्या काही दशकामध्ये काय झाले आहे की ज्या काही विकासात्मक प्रकल्प राबवण्यासाठी किंवा आपण करण्यात आलेली जी काही वारेमाप जंगलतोड आहे, त्याचप्रमाणे काय की त्या अनुषंगाने उद्ध्वस्त होत असलेली जे काही वन्य प्राण्यांचे अधिवास म्हणा किंवा हवामान बदल आणि नैसर्गिक आपत्तीचे वाढलेले प्रमाण अशा विविध कारणामुळे काय झाले की आपली जी काही जैवविविधता आहे यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये यांचा विनाश होत आहे. आज अस्तित्वात असलेल्या अनेक प्रजातींची संख्या ही झपाट्याने कमी होत चाललेली आहे. जर त्यांच्या संवर्धनासाठी तातडीने आपण जर पावले उचलले नाही तर जवळजवळ भविष्यामध्ये त्या पृथ्वीवरून पूर्णपणे नामशेष होतील. त्याप्रमाणे सध्या की डायनासोरच्या या प्रजाती किंवा बऱ्याचशा अशा अजूनही प्रजाती या नामशेष झालेल्या आहेत किंवा होण्याच्या मार्गावर आहेत. तर या पार्श्वभूमीवर आपण काय केले पाहिजे की जगभरामध्ये सर्वसामान्य लोकांपर्यंत या संकटग्रस्त आणि नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या ज्या काही प्रजाती आहेत त्या कोणत्या आहेत, तसेच त्यांची मानवी अस्तित्वासाठी असलेल्या त्या संकटग्रस्त अशा प्राण्यांचं किंवा या
प्रजातींचं योगदान काय आहे हे समजून घेणं सुद्धा इथे महत्वाचं आहे. आता ही सगळी माहिती प्रभावीपणे पोहोचावी आणि प्रजातींना नामशेष होण्यापासून वाचवणे आणि त्यांचं एक संवर्धन करणे या कार्यात काय सहभाग मिळावा यासाठी 2006 सालापासून अमेरिकेमध्ये आणि जगभरामध्येच प्रत्येक वर्षी मे महिन्यातील जो काही तिसऱ्या शुक्रवारी लुप्तप्राय हे जे काही आपले संकटग्रस्त प्रजाती दिवस म्हणून साजरा केला जातो. तर या निमित्ताने का होईना संकटग्रस्त प्रजाती वाचवण्यासाठी आपण काय करू शकतो तर याविषयी आपण सविस्तर जाणून घेऊयात. ते म्हणजेच काय की आपल्याला भागामध्ये जे काही आपल्याला संकटग्रस्त सापडलेल्या अशा प्रजाती कोणत्या आहेत किंवा आपल्या भागामध्ये जे काही संकट सापडलेल्या प्रजाती आहेत याविषयी माहिती घेणं किंवा याची माहिती आपण एक आपल्या संस्था म्हणा किंवा सरकार यांच्यापर्यंत पोहोचवणं. तर त्याचप्रमाणे दुसरा पर्याय असा आहे की हे जे काही लुप्तप्राय होण्यामागची प्रजाती ज्या लुप्तप्राय होत आहेत यांच्या पाठीमागची कारणं शोधून त्यावर काय उपाययोजना करता येईल यांचा सुद्धा प्रयत्न आपण करायला पाहिजे. त्याचप्रमाणे काय या प्रजातींना योग्य असे पर्यावरण उपलब्ध करून देणं ही सुद्धा आपली एक जबाबदारीच आहे. कारण उदाहरणादाखल बघायचं झालं तर समजा आता फुलपाखरे किंवा मधमाशा यांचे अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांना आवश्यक असणाऱ्या स्थानिक ज्या काही वनस्पती आहेत यांची बाग सुद्धा आपण तयार करू शकतो. त्याचप्रमाणे चौथी जर उपाययोजना आपल्याला बघायची झाली तर यामध्ये आपण तृणनाशक म्हणा किंवा जे काही कीटकनाशक तसेच रासायनिक खताचा अतिवापर टाळणं हा सुद्धा याच्यावरचा एक पर्याय आहे. तर त्याचप्रमाणे आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जास्तीत जास्त वस्तूंचा जो काही पुनर्वापर करणं हा सुद्धा एक महत्वाचा आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की प्राण्यांच्या अवयवापासून बनवलेल्या ज्या काही वस्तू खरेदी करणं हे सगळ्यांनी आपण पूर्णपणे बंद केलेलं पाहिजे. जर आपल्या निदर्शनास अशा वस्तू बनवताना किंवा कोणी विकताना सुद्धा आढळून आले असेल तर त्याविषयी आपण एक सुजाण नागरिक म्हणून तक्रार करणं सुद्धा अपेक्षित आहे. तर प्रत्येकाने आपापल्या शहरामध्ये किंवा गावामध्ये अशा विषयावर कार्य करणाऱ्या संस्थांची माहिती मिळवून त्यांच्या कार्यामध्ये सहभागी होणं यासारखेच आपण कार्य करूयात किंवा आपले जे काही भारत एक आपले जैवविविधतेने नटलेला देश आहे याला जैवविविधता या आपल्या देशामध्ये अधिक विपुल प्रमाणामध्ये राहाव्यात आणि अशा ज्या नामशेष होणाऱ्या ज्या काही प्रजाती आहेत यांना वाचवण्यासाठी आपण आपला हातभार म्हणून आज 15 मे या दिवशी साजरा होणारा जो काही संकटग्रस्त प्रजातींना वाचवण्याचा दिवस आहे तर या कार्यामध्ये आपण सहभाग करूयात, त्यांना एक मदत करूयात असंच एक निश्चय या ठिकाणी आज आपण करूयात. तर असो आजच्या या लेखामध्ये आपण लुप्तप्राय प्रजाती दिवस यांच्यासाठी जी काही माहिती जाणून घेतली आहे तर याविषयी आपल्याला सविस्तर अशी माहिती दिलेली आहे. त्याचप्रमाणे हा जर एक मुद्दा इथे बघितला तर आपल्या भारतामध्ये सध्या हा जो काही एक माळढोक नावाचा हा पक्षी आहे तर हा एक संकटग्रस्त प्रजाती असल्या कारणाने या प्राण्याला किंवा या पक्षाला वाचवणं सगळ्यात महत्वाचं झालेलं आहे. कारण भारतामधील अत्यंत संकटग्रस्त पक्षी यामध्ये याचा समावेश केला गेलेला आहे. तर असो अशा पशु प्राण्यांना तसेच प्रजातींना वाचवणं हे याचे कार्य आपण आजपासून करूयात किंवा तसं एक निश्चय करूयात. तर गुरुजनांनो आजची चर्चा तुम्हाला कशी वाटली याविषयी जरूर कळवा आणि जे काही आपले मित्र परिवार याच्या टाळेबंदीच्या काळामध्ये त्यांच्या अभ्यासामध्ये खंड पडू नये म्हणून मी जो काही हा एक प्रयत्न करत आहे की त्यांना चालू घडामोडीविषयी ते नेहमी अपडेट राहावेत. तर याविषयी जो काही माझा हा छोटासा प्रयत्न आहे हा त्या सर्वांपर्यंत पोहोचावा अशी माझी एक अपेक्षा आहे. तर सगळ्यांनाच आपल्या अभ्यासामध्ये किंवा आपण जे काही कार्य करत आहोत यामध्ये सातत्यता राहावी म्हणून माझा जो काही छोटासा एक प्रयत्न आहे तर याविषयी तुम्ही ही जे काही माझी माहिती आहे किंवा मी जे काही आपण जी चर्चा करत आहोत ही चर्चा त्या मित्रांपर्यंत पोहोचावी हीच माझी एक या पाठीमागची अपेक्षा तुमच्याकडून मी व्यक्त करतो. धन्यवाद.